नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीमध्ये उपवास चालू असतात आणि त्या उपवासासाठी खास आपण आज आपल्या किचनमध्ये पनीरची सॉफ्ट अशी बर्फी बनवणार आहोत। तर पनीरची ही बर्फी कशा पद्धतीने तयार केली जाते ते आपण आपल्या किचनमध्ये जाऊन बघूया। सर्वात आधी आपल्याला तूप, पनीर तसे ड्रायफ्रूट लागणार आहेत, दूध लागणार आहे, मिल्क पावडर लागणार, मावा लागेल, साखर लागेल, तसंच केसर सिरप आणि वेलची जायफळची पूडसुद्धा लागणार आहे। आवडीनुसार आपण त्याच्यावर सजावट करण्यासाठी चांदीचा वर्कसुद्धा वापरणार आहोत। तर हे सर्व जिन्नस आपण वापरून याची बर्फी तयार करणार आहोत। सर्वात आधी ड्रायफ्रूटची भरड तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण पनीरसुद्धा मिक्सरला वाटून घेणार आहोत। पनीरसुद्धा स्मूथ असं वाटून झाल्यानंतर पॅनमध्ये 2 चमच तूप टाकून त्यामध्ये ड्रायफ्रूटची भरड आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रूट भरड भाजून झाल्यानंतर त्यामध्येच वाटलेलं पनीर टाकून ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। उपवासामध्ये ही बर्फी चालते म्हणून ही खास बर्फी उपवास करणाऱ्यांसाठी। तर त्यामध्ये आता आपण मावासुद्धा टाकून घेणार आहोत। माव्यालासुद्धा आपल्याला अतिशय खरपूस असा मस्त हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। आता जिन्नस भाजून झाल्यानंतर बाजूला काढून त्याच पॅनमध्ये दूध, मिल्क पावडर, साखर टाकून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्या। उपवासासाठी ही बर्फी मस्त आहे। त्यामध्ये आता जायफळ, वेलची पूड आणि थोडंसं केसर सिरप घालून घेतलेलं आहे। केसर सिरप नसेल तर तुम्ही केसरचा वापरसुद्धा करू शकता। आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि जी ड्रायफ्रूटची भरड आपण भाजून घेतलेली ती आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व मिश्रण थोडंसं तूप घालून 1-1 चमच तूप घालून घेतलेलं आहे। मी जास्त तुपाचा वापर केलेला नाही आहे। सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आणि मस्तपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे। आपण पॅनमध्ये हे सर्व मिश्रण अगदी पॅनला हे मिश्रण सुटलं पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मस्तपैकी ह्या मिश्रणाला आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि त्या ताटामध्ये हे मिश्रण थापून घेतलं आहे। थोडेसे ड्रायफ्रूट वरून आपण स्प्रिंकल करून टाकून घेऊ आणि त्यांना मस्तपैकी चांदीच्या वर्कने सजावट करून घेऊ। थोडंसं थंड झालं की आता आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। मग तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये ही ड्रायफ्रूटची मावा पनीर बर्फी नक्की बनवून बघा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। बाय, हॅप्पी नवरात्री।